येस, फुलवाजी आणि उर्मिलाजी तुम्ही आलेला आहात स्वयंपाकघरात. तुम्हाला अप्रतिम स्वयंपाक करायचा आहे. पहिला पदार्थ कोण करणार आहे? मी करणार. तुम्ही करणार आहात. बरं, मी शिकणार आहे. ती हुशार कुक आहे ना जास्त. आता हे मला पूर्ण टोमणे ऐकावे लागणार आहे. मगाशी तुम्ही ते म्हणालात आहे, आता हे ऐकावं लागणार. फाईन, ठीक आहे. पदार्थ काय? मी करते बटाट्याचं भुजणं. बटाट्याचं भुजणं भुजणं. म्हणजे जनरली ना संकर्षण आम्ही एवढे बिझी म्हणजे कधी कधी खूप शूट असतात, कधी क्लास असतात, बऱ्याच गोष्टी असतात. तर घरी येऊन जेव्हा घरचं जेवायचं असतं आणि आपल्याला बनवायचं असतं तेव्हा अशी एक पटकन कृती पाहिजे जी 15 मिनिटात होईल. तर एकीकडे कुकर लावायचं आणि एकीकडे बटाट्याचं भुजणं करायचं आणि ते गरम भातावर घेऊन खायचं. कमाल. बटाट्याचं भुजणं. आणि असं ते 15-20 मिनिटात होतं. मला वाटतं हे वांग्याचं जसं भरीत आहे तसं बटाट्याचं भुजणं आहे. बरोबर ना? ठीक आहे. पण काय झालं? बटाट्याच्या काचऱ्या टाईप म्हणू शकतो. भरीत नाही. भरीत काही संबंध नाही. हे तिच्या नजरेतनं तिने मला सांगितलं. पण ठीक आहे उर्मिला, हळूहळू मला फुलवाताईचे म्हणते येते का? बटाट्याचं भुजणं हा पदार्थ कुठला आहे तुझ्याकडे? माझ्या आईकडनं माझ्याकडे आलाय. बरं. माझी आई प्रेरणा हा करायची. फॅन्टास्टिक. मग बटाट्याचं भुजणं हा पदार्थ आपल्याला करायचा आहे. लागणारं साहित्य काय ते पटकन घेऊन या. बटाट्याचं भुजणं करणार आहेत फुलवाताई खामकर आपल्यासाठी आणि साहित्य अगदी घराघरात अवेलेबल असतं. अगदीच. हळद, हिंग, लाल तिखट सगळ्यांकडे असतं. हो. लसूण आमच्याकडे तरी असतो. मीठ, कांदा आणि कोथिंबीर वरनं गार्निश करायला आणि बटाटे. बस बस. कमीत कमी आणि साहित्य. तेल. तेल ते आपण वापरूच. मी खरं तर फुलवाच्या घरी जे जेवण बनतं त्याच्यामध्ये शिकले की हे लोक लसणीची साल सोलत नाहीत. सालही सकट ठेचून लसूण घालतात. त्या सालीमध्ये पण खूप पौष्टिक असते ती. पण कृतीकडे वळूया. काय चला. करायचं पहिल्यांदा? सो हे बटाटे आधी पटापटा चिरून घ्यायचे आणि खूप पातळ चकत्या करायच्या गोल अशा. आता हे मी चिरेपर्यंत आपण काय करणार आहोत? गप्पा. कारण ह्या चकत्या अशा चकत्या पण राहायला पाहिजेत आणि त्या थोड्याशा. तुला असं तुला वाटतं मदत ना, हवी आहे एवढ्या का? गोष्टी एकत्र होतात नाही, का? तुला हॉटेल चिरायचा का लोकांना? बटाटा? पण एवढाच दे. नीट छान चिरा. बघते आता असा जमतं का. चिरा व्यवस्थित. म्हणजे साधारण बटाट्यातून आरपार दिसतं एवढं पातळ चिर. हा म्हणजे छान. म्हणजे मग त्याची ती मजा येते. खूप जाड केले की मजा येत नाही, खूप पातळ केले की पण मजा येत नाही. हा बरोबर का? उर्मिला शिकली. तुला पण चिरायचंय का संकट? उर्मिला ताईने चिरलेला बटाटा हा पडद्यान इतका पातळ आहे, पलीकडचं दिसतं. आणि हा घराच्या भिंतीन इतका जाड आहे, काहीच दिसत नाही. नाही, चांगलंच येते. नीट कर, आपलं खायचं नंतर आहे. हा छान आहे, मस्त आहे. आता ओके, काय? आता फ्राईंग पॅन घ्यायचा आणि असंच घालायचं ते? कच्चं तेल तू ओतत राहा जोपर्यंत मी तुला थांब म्हणत नाही तोपर्यंत. माहिती म्हणून सांगतो, आम्ही सध्या आमच्या या स्वयंपाकघरात नीलम स्टेनलेस स्टीलची ही भांडी वापरतो. अरे ही भांडी फार चांगली आहेत, मजबूत आहेत. सो आता त्याच्यात एक साधारण खूप सॉलिड तेल टाकायचं. एवढं येईपर्यंत असा तो पूर्ण असा मस्त भरून लेअर झाला पाहिजे व्यवस्थित. हो, तेलाचा गालीचा. हा, कर अजून पण नाही दे ना. पास. आता हा जो तेलाचा गालीचा झालेला आहे, हं. आता ह्याच्यात थोडंसं हिंग घालायचंय. हे सगळं गॅसवर न ठेवता नाही कच्च्या तेलाचं अंदाजे. हा सगळं अंदाजे. पण हा एक मोठा प्रॉब्लेम आहे आमच्या दोघींमध्ये. तिला सगळं असं किती चमचे किती काय एवढंच केलं माझी चव बिघडली वगैरे असं काही. मी फार अंदाजे किती आहे प्रमाण ते बघून जनरल टाकते. असं नाहीये. मी असं पण चालतं. अंदाजानेच टाकते. उर्मिला तुला नाही पटलं तर तू बिंदास बोल. नाही ना, अजून मला लाल तिखट पाहिजे. हा. अजून पाहिजे? हो, जरा झणझणीत पाहिजे. पण ठीक आहे. हे लाल तिखटच तिखट असू शकतं. ते माहित नाही आपल्याला काय हे आहे. खूप तिखट आहे ही पावडर. सो हे मस्त असं हलवून घ्यायचं हे कच्च्या तेलात ना? कच्च्या तेलात. तो ह्याच्यात आता लसूण ठेचलेला मी जनरली सालांसकट घेते. सो तो अख्खा टाकायचा. ती सोपी रेसिपी आहे बघ शंकरजन, तू तुझ्या बायकोला करून खायला घाल. कांदा आणि मला हे कळत नाहीये. हे मी पहिल्यांदा असं पाहतोय की गॅसवरती न ठेवता हा कार्यक्रम चालू आहे. भुजणं हा प्रकार असाच केला जातो मोस्टली. इव्हन बोंबलाचं भुजणं, बोंबलाचं किंवा भुजणं आणि याला खडखड पण म्हणतो आपण ऍक्च्युली ना. आता ठीक आहे, पॉम्फ्रेटचं भुजणं. ठीक आहे. सो हे सगळं हलवून घेतलंस. आता ह्याच्यात बटाटे असे मस्त टाकायचे. गॅस पेटवायचा कधी? नाही शेवटी. आता हे असं सगळं करून घ्यायचं. हं. अरे हे हा जाड तू कापलास का बटाटा? आता कुणी का कापेना? त्या बाजूचे मी नाही कापले, त्या बाजूचे तिने जाड कापलेले होता आहे. हा. माझा इथला आहे. संकर्षण. व्यवस्थितपणाचा अर्क आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की हे ठीक तू आहे. कापलेले हा, आहेस. नाही, हे तिकडचा बटाटा आहे. त्या बटाट्याची पाठ काही तुम्ही शेवटपर्यंत सोडली सारखी सोलताय. आता हे सगळं मी ह्याच्यात घालून घेते. आणि आता संकर्षण तुझं काम बघ, तुला सोपं, तू स्वयंपाक शिकलास आज. आता हे हलवायचं व्यवस्थित. मिक्स करायचं का? मिक्स करायचं छान लेप लावायचा त्याला तेलाचा. छान. आता ह्याला सगळीकडनं तेल लावून घ्यायचं मस्त. हं. झालं छान. है ना. आणि आता असं छान पसरवून गॅसवर ठेवायचं. उर्मिलाजी पलीकडचा गॅस लावाल का प्लीज आपण?
आणि मग हे झाकून ठेवायचं किती वेळ? जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत. मी जनरली मोठ्या गॅसवर ठेवते, तर थोडंसं लागलं की त्याची जास्त मजा येते. अभिनेत्री पण आहेस, तू छान डान्स पण करतेस आणि तुला वेगवेगळ्या गोष्टी करायला आवडतात हे आम्ही सोशल मीडियावरती पाहतो. तसं तुमच्याही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही आता मध्यंतरी एक तीची गोष्ट नावाची एक कला एक तिची गोष्ट. एक तीची गोष्ट हे काय नेमकं? विराजस कुलकर्णीने लिहिलेलं नाटक आहे, जे विराजस कुलकर्णी आणि सूरज पारसने डिरेक्ट करतायत. आणि त्याच्यात मी आणि माझी लेक आसमा, आमच्या दोघींच्या भूमिका आहेत. वा, आता हे बघ, चेक करायची गरज आहे का? हो, होते. तुम्ही एकत्र किती प्रोजेक्ट केले? म्हणजे ती डान्स करते आणि तू कोरिओग्राफ करते, असे फिल्म म्हणा किंवा नाटक म्हणा? असे खूप प्रोजेक्ट झाले नाही. आत्ताच एक नाटक आम्ही एकत्र केलं, घाशीराम कोतवाल, जे हिंदीत होतं आहे. बट आणि एकापेक्षा एक ऑफकोर्स. सो प्रोजेक्ट केलेच नाही. एकत्र करायचा योग अजून नाही यायचा आला. आहे. पण समजा तू सांगितलेली स्टेप तिला नाही आवडली तर ती काय? बदलते. नाही, ही आपण बदलूया का असं विचारते. नाही फुलवा, हे नको हे नाही जमत आहे. ऐक ना, आपण असं करूया. अच्छा. पण मी खूप मोल्ड होते जनरली. आणि कशी मोल्ड होते माहिती आहे? नाही, हे तू करायचीस, ओके. अशी मोल्ड होते. तुम्ही गॉसिप करता? ही खूप करते. उर्मिला गॉसिप करायला खूप आवडतं, पण मला ऐकायला. काय विषय काय असतात? इंडस्ट्रीतल्या गप्पा, पण हल्ली कमी झालंय. का? आमचंच आयुष्य गॉसिप झाल्यामुळे होते आमचंच आयुष्य मोठं गॉसिप असल्यामुळे आम्ही हल्ली असं झालं की दुसऱ्यावरती बोलूया नको. छान. तर हे 15 ते 20 मिनिटात शिजतो आणि ते ना जरा असं काळपट झालं पाहिजे. लगेच खरपूस झालं शिजलं पाहिजे. खरपूस. हा, आणि बाजूला एके ठिकाणी भाताचा कुकर लावायचा आणि हे दोन्ही होईपर्यंत पटापट घरचं बाकीचं आवरून घ्यायचं आणि मग जेवायचं. असं कर. छान. बटाट्याचं भुजणं करायची पद्धत जरा वेगळी आहे. हा पदार्थ या कार्यक्रमात पहिल्यांदा झालेला आहे, म्हणजे माझ्या पाहण्यात तरी. तर तुम्ही आजच्या दिवस हा पदार्थ खाताना मी एवढंच तेल खाईन, एवढंच तिखट खाईन, मला अमुकच नको वगैरे काही विचार करायचं नाही. सगळ्या पोटभर खायचं, ओके. आणि भाताबरोबर, भाकरी बरोबर, पोळी बरोबर, सगळ्या बरोबर खाऊ शकतो. कशावरही, पण गरम गरम भात आणि इंद्राणी असेल तर अजून मस्त. आणि त्याच्यावरती मस्त तूप घालायचं. वा, रेडी आहे. आणि ते असं लावून खायचं. वरण पण तुम्ही वापरू शकता, वरण भाताबरोबर. पण ह्याची एक मजा वेगळी. पण मी पुढची तयारी करून ठेवलेली आहे. ताजा भात तयार ठेवलेला आहे. भुजणं तयार झालं की भातावरती घालू आणि मस्तपैकी हाणू. बटाट्याचं भुजणं आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. जरा झाकण काढूया का? बघा उर्मिलाजी कसं झालंय. कमा आ हा 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 दरदरून वाफ येणं म्हणतात. आणि फुलवाताई, तुला जे अपेक्षित होतं खरपूस झालं पाहिजे ते झालंय. हो ना? ठीक आहे, चला. म्हणजे हे खाऊन मला वाटतं 6 महिने जिमला जावं लागेल. हे जे जिम करतात, जे खूप एक्सरसाइज करतात, त्यांनीच खायचं असतं. बटाट्याचं भुजणं या पदार्थाचं ओरिजिन मला असं वाटतं इराणमध्ये असावं किंवा इराकमध्ये. कारण तेल विहिरीतूनच हा पदार्थ तयार झाला असावा अशी माझी मनोमन खात्री पटलेली आहे. म्हणजे विहिरीतून तेल काढायचं आणि भुजण्यामध्ये टाकायचं. पण हे चॉईस आहे ना, तू नको घेऊस तेल, तू फक्त बटाटे खा. सांगतोय त्याचं ओरिजिन कुठून असेल. तर हे ह्याच्यात ठेवू का? हो, ठेवा ना. पण काय अप्रतिम पदार्थ आहे. मला असं वाटतं जी माणसं शेतामध्ये काम करतात, कष्टाची कामं करतात, त्यांच्यासाठी हा पदार्थ अप्रतिम आहे. कारण तुम्हाला तिखट आणि तेल हे एनर्जी देतं, है ना? वा, फुलवाताई, आपण एक काम करूया. हे बघ, कुठलाही पदार्थ बनवला ना, तो दिसतो कसा हे महत्वाचं आहे. फार महत्वाचं आहे ताई. तो झाला नसेल चांगला तरी लोकांना आवडतो. हे मस्त दिसतंय. खाऊया. तोंडाला पाणी सुटलंय तिच्या. बटाटा भुजणं. साहित्य: बटाटे, कांदा, लसूण, तेल, हिंग, हळद, लाल तिखट, मीठ, कोथिंबीर. कृती: प्रथम बटाटे सोलून त्याच्या पातळ चकत्या करून घ्या. एका पॅन मध्ये भरपूर तेल घ्या. त्यात हिंग, हळद आणि लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करा. आता त्याच तेलाच्या मिश्रणात ठेचलेला लसूण, चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ आणि बटाट्याच्या चकत्या घाला. हे सर्व हाताने एकत्र करून घ्या, जेणेकरून मसाला प्रत्येक चकतीला लागेल. आता हा पॅन गॅसवर ठेवा. मंद आचेवर झाकण ठेवून बटाटे शिजवून घ्या. बटाटे मऊ शिजले की गॅस बंद करा. बटाटा भुजणं तयार. पितांबरी रुचिना महत्वाची टीप: बटाट्याचं भुजणं करताना ते कापून त्याला मिठाच्या पाण्यात ठेवावं. कारण पदार्थ करताना बटाटे कुरकुरीत म्हणजे क्रिस्पी होतात.